शहरातील पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून शहरभर पाण्यासाठी नागरिकांकडून ओरड केली जाते। त्यातच जायकवाडीवरून होणारा पाणीपुरवठा कमी झाल्यानं अडचणीत आणखीनच भर पडते। सिडको हडकोसह अन्य काही वसाहतीत पाणीपुरवठ्याचं नियोजन कोलमडलंय। अनेक वसाहती तर 7व्या आणि 8व्या दिवशी पाणी येत असल्यानं नागरिकांची ओरड ही वाढली आहे। उन्हाळा सुरू होताच शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई जाणवायला लागली आहे। त्यातच जायकवाडी करून शहरात येणारं पाणी हे 20 MLD कमी झाल्यानं यात आणखीनच भर पडली आहे। अनेक वसाहतींना तर 7 ते 8 दिवसांनंतर पाणी येतं। विशेषतः सिडको हडकोमध्ये पाणी पुरवठ्याचं नियोजन कोलमडलंय। अनेक ठिकाणी तर पाण्याकरता विविध आक्रमक आंदोलनही पाहायला मिळालेत। आज घडीला दिवसाकाठी मनपा मुख्यालय, पाण्याच्या टाकी आदी ठिकाणी मोर्चा, निदर्शनं, टँकर अडवून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करतात। गुलमोहर कॉलनी, आविष्कार कॉलनी, सिडको परिसर तसेच N5, N2, N3 आदींसह अनेक वसाहतींमध्ये तर 7व्या आणि 8व्या दिवशी पाणी येते। त्यातही कमी दाबानं आणि 40 मिनिटच पाणी येत असल्यानं 7 दिवसांचं पाणी कसं साठवायचं असा सवाल परिसरातील नागरिक आणि नगरसेवकांकडून व्यक्त केला जातोय। त्यातही कमी दाबानं पाणी येत असल्यानं घरावर असलेल्या पाण्याच्या टाकीपर्यंत देखील पाणी पोहोचत नाही। गेल्या अनेक महिन्यांपासून हा त्रास नागरिक सहन करतात, परंतु प्रशासन या बाबतीत संवेदनशील नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। या त्रासापासून आमची मुक्तता केव्हा होणार असा सवाल नागरिकांकडून व्यक्त केला जातोय।